जिल्ह्यातील बांभुळगाव तालुक्यात असलेला तांबा गावानजीक असलेला मोठा पूल वर्धा नदीत पाणी सोडल्याने तसेच मुसळधार पावसाने कोसळला आहे। यामुळे यवतमाळ व वर्धा जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे। काही वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून तांबा गावानजीक हा मोठा पूल बांधण्यात आला होता। मिळालेल्या माहितीनुसार काही वेळेपासून येथील ग्रामस्थ या पुलाच्या दुरुस्तीची मागणी करत होते, पण याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही। आता हा पूल कोसळल्याने जिल्ह्यासोबत वर्धा नागपूर संपर्क तसेच नजीकच्या गावकऱ्यांना येणे जाणे दुरापास्त झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसापासून यवतमाळ वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असताना वर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या निम्न वर्धा धरणातील दरवाजे उघडून पाणी वर्धा नदीत सोडण्यात आले होते। आधीच तांबा पुलासमोरील रस्त्याचा एक भाग पावसाने क्षतिग्रस्त झाला होता, यामुळे येथील वाहतूक रोखण्यात आली होती। ग्रामस्थांकडून तक्रार करूनही सार्वजनिक विभागाकडून योग्यवेळी दखल न घेतल्याने याची मरम्मत झाली नाही। त्यामुळे आज सकाळी नदीत पाणी सोडताच हा मोठा पूल कोसळला आहे। यामुळे आता दोन्ही जिल्ह्यातील संपर्क तुटण्यासोबतच विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये व शेतकऱ्यांना शेतात जाणे येणे कठीण होणार आहे। सोबतच यवतमाळ जिल्ह्यातून सावंगी मेघे येथे इस्पितळात या मार्गातूनच रुग्णांना घेऊन जावे लागते, त्यामुळे या मार्गाने रुग्णसेवाही विस्कळीत झाली आहे। नमस्कार। गेल्या 2 वर्षापासून तांबा या पुलाचा महापुरामुळे वाहून गेलेला पूल गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत शासन आणि प्रशासनाकडे तक्रारी करत आहोत, प्रत्यक्ष भेटी घेत आहोत, सर्व राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा भेटी दिल्या, पण अद्याप अजूनही गेल्या 2 वर्षापासून या पुलाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे। हा 2 जिल्ह्याला जोडणारा पूल असल्यामुळे इथून होणारी सर्व वाहतूक ठप्प झालेली आहे। येत्या 8-10 दिवसात याच्यावर जर सकारात्मक निर्णय प्रशासनाने घेतला नाही तर आम्ही गावकरी इथे जलसमाधी आंदोलन करणार आहोत। याची शासनाने दखल घ्यावी, अन्यथा होणाऱ्या परिणामाला शासन आणि प्रशासन जबाबदार असेल। जमला नाही का?